मला वाटलेलं माझ्यापेक्षा जास्त वाढेल. मला म्हटलेलं माझ्यापेक्षा जास्त वाढेल. शी बट्ट्या बस तू पेपर सुटले ना भाई. काय चांगला पेपर गेला, काय चांगला पेपर गेला. हसायला पण येत आहे आणि हां. आणि काही जे लोक फेल झाले ते सुद्धा मनावर घेऊ नका, कारण फेल हे आपल्या आयुष्यामधला एक पार्ट आहे की आपण फेल होऊ तेव्हाच वरती जाऊ. तर म्हणजे आयडिया नाही देत आहे, पण असं सांगतोय की फाशी वगैरे जे असते ती फालतूगिरी ते बाहेर लोकांची कामं आहेत, अशी करू नका फक्त बस. कारण जो हारतो तोच जिंकतो पुढे. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, वेलकम टू माझा नवीन व्लॉग. तर गाईज आज आहे 12वीचा रिझल्ट, म्हणजे बंटीचा रिझल्ट आहे आज. आणि फक्त 1 मिनटं बाकी आहे, फक्त 1 मिनटं बाकी आहे रिझल्ट लागायला. आणि फ्री फायर खेळत बसले दोघं पण. तर गाईज सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. तसं पण हा ब्लॉग तर उद्या येईल, उद्या येईल. तुम्हाला तर समजून जाईल करण्याचा काय रिझल्ट आहे तो. बंटी रिझल्ट आहे टाकत आहे का? दाखव ठीक आहे. आज रिझल्ट आहे, मजा येणार आहे. मला तर 51% होते आणि 10वीला 75. बंटीला 10वीला माझ्यापेक्षा जास्त पडले होते त्याचे पण 80. बरोबर आहे. हां मग साईट चुकीची आहे. सीट नंबर, रोल नंबर आहे, रोल नंबर बरोबर आहे. काय भाऊ किती पर्सेंटची उमेद आहे? मी तर आधीच बोलला काय बोललेलं? 50 नाही तर 55च्या मध्ये. बस सायन्स थांब ना, तसं तर आलं ते. आई जरा 47 आहेत तुला बोलतो. तुला याला बंटीला कुछ भी. काय बी. अरे तू बघ ना आया 47. एवढं कमी? कमी का ते? मग रे याच्यापेक्षा कमीच आहे ना. कमी का ते? थांब रे. नाही त्यासाठी कमी येते. म्हणजे उघडून बघ तू स्वतः. 30 मार्क. थांब रे चुट्ट्या. 30 मार्कावर पास होणार आहे का तू? 36 मार्कावर पास असतात. थांब ना, साईड बघू काय. 30 मार्क ते सोड, फ्री फायर टाक गांडीत. मी काय म्हणतो 30 मार्क. नाही 40. पहिले तेच बोलला. आणि तुला? मला 80च्या वरती. म्हणजे 99 मार्क. 99 मार्क. मला स्वतःला 51 होते. उद्या किती खुश झालेला. पेढे वाटलेले पेढे. हा तर मग मी काय करू? मला दिलेला नाही. तू माझा पेढा खा. चालन माझीच बघितली का पहिला. तेवढेच आहे, व्ह्यू रिजेक्ट कर. तेवढेच आहे. इकडे दाखव आता मोबाईल दे इकडे. काही झाला मार्क बघा. इंग्लिशमध्ये 46, मॅथमॅटिक्समध्ये 35, फिजिक्समध्ये 53, केमिस्ट्री 38, मेकॅनिकल मेंटेनन्समध्ये 106, टोटल 278 प्लस 5 जे गेलेला होता ते तू गेला होता ते त्याचे, म्हणजे टोटल 47% आज बस तू या म्हणतो एवढं कमी. माझे 51 होते. मोठा भाऊ आहे ना तू. मोठा भाऊ आहे तर काय झालं? चढायला तेव्हा 47 वर खुश आहे तू. हा खुश आहे. मला काय ही 47 चल. नाही 5 काही लाजच नाही. 46 म्हणतो. मग तू किती पाडशील? मी 70च्या वरे पाडीन खरंच. पडायचं कुजबी? पडीन. हा कुजबी काय किजबी. वाटत नाही पाडशील. हा 5 जण पाडीन तेव्हा. चुप राहा. मला तर खुश नाही मिळत. मी खुश नाही. 47 वर काय खुश. मला वाटलेलं माझ्यापेक्षा जास्त वाढेल.
51पेक्षा जास्त पाडेल. मला काका म्हटलं 51.1 पाडेल आणि आज 47 पाडेल. लडू लडू जीव होते. 47 फक्त. हॅलो लढू नको. बघितला का रिझल्ट? आता सर्वांना कॉल लागले जातील गाईज. किती काय पण स्पीकर टाक. आयुष किती पडले? आयुष किती पडले? 43. काय कॉंग्रॅच्युलेशन. बधाई हो आपको हुआ है. हा ना करायला विचारतो. एका माळ्यातल्या म्हणी येते सर्व. पेपर सुटले ना भाई काय चांगला पेपर गेला. आमचे पेपर तर आम्हालाच माहीत आम्ही कसे लिहिले. पण एवढे 50 तरी पडले पाहिजे. 50 मोठा आकडा वाटतो ना. 50 हा म्हणजे अर्धी तरी आहेत. 40 आहे राहू दे तरी 20 आहे 40 आहे. त्या ग्रुपमध्ये कोण गेलं? 50च्या वर कोणच नाही. तर आमच्या ग्रुपमध्ये 50च्या वर कोणच नाही. हसायला पण येत आहे आणि रडायला पण येत आहे. फ्री फायरमध्येच घुसून राहतो. त्या फ्री फायरच्या गांडीत घुस अख्खा. मग आम्हाला सांगतो डिलीट करायला. थांब मग काय करू तोंड बघ कसं करतो बघ खेळताना. बघ तोंड बघ. हे तर माझ्या मावशीचा मुलगा आहे. ते रे कमी नाही आहे. चल. पप्पा काय बोलले? बस 47 काय नाही. पास झाला ना काय नाही. कॉंग्रॅच्युलेशन. मेरा ब्लॉग में क्या आपसे दिल का भाई इतना इंतजार कभी लड़की का भी नहीं किया पता है. कभी इतना इंतजार लड़की का भी नहीं किया भाई. लड़की का इंतजार करने का भी नहीं भाई. नहीं मिलता लड़की. काय रिझल्ट लागलेत सर्वांचे. पोरांचे सगळ्यात थर्ड क्लास लागलेत सर्वात. पास हो गया. आपण तो 2 साल पहिले पास हो गए भाई. 3 वर्ष झाले आपल्याला 12वी देऊन. भाई साहब समजलं पण नाही. किती वर्ष ड्रॉप घेतलाय म्हणजे आपण बुढ़े हो गए. आपण ड्रॉप किती वर्ष घेतलाय मग? 2 साल का तो ड्रॉप हो गया. गावात अभी के कुछ महीने पकड़ के 1 साल पकड़. गावात सगळ्या पोरांचा रिझल्ट लय घाण लागला. सगळ्या मुलांना आपल्या तिकडे घुसवायला लागलाय. हां काय बघा बाजूला असं हे दुकान उघडत आहे नवीन. सगळं भेटेल तुम्हाला इथे. वडापाव बिडापाव सर्व. मी हे सांगत होता की सगळ्या मुलांचे रिझल्ट खूप घाण लागलेत. मी पाहिले 47, 46, 43 आणखी काय असेच रिझल्ट आहेत सर्वांचे. 50च्या वर तर कोणालाच नाही. माझ्या माझ्या भावाच्या मित्रांपैकी एकाला पण 50च्या वरती नाही भाई. सगळे 40, 46, 42, 40, 39. माझ्या बहिणीला 72 आहे. याच्या बहिणीला सगळ्यात भारी मार्क पडले 79. येस कॉंग्रॅच्युलेशन एस्टर. सॉरी 72. कॉंग्रॅच्युलेशन एस्टर. आणि याच्याकडून पार्टी आहे. म्हणजे माझ्याकडून पण पार्टी आहे. म्हणजे माझ्या भावाकडून आणि याच्या बहिणीकडून पार्टी आहे. आम्ही BJPची पार्टी आहे. बरोबर आहे गाईज. सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन गाईज. ज्यांना जे टक्के पडले असेल खुश राहा. काय नाही आहे वोट करा. टक्के बिक्के काय नसते. टक्के काय नाही मायने नाही रखत पुढे. काय बोललो मायने नाही राखत. तुला राखतात का? टक्के वगैरे काहीच नसतं. त्याच्यावर डिपेंड राहू नका. पुढे आयुष्यामध्ये काय लिहिलं कुणाला कळत नाही. मला पण 51 टक्के होते. मी आज ब्लॉगिंग करतोय. याला पण किती होते भाई? याला तर जास्त होते. गाइस मेरे को था 80. सांग ना किती होते खरं. याला 80 टक्के होते. तरी पण याने एक बिझनेस टाकला. टक्के वगैरे काहीच नसते. ते म्हणजे जे जॉबवर डिपेंड असते. आपले स्किल आपले डिपेंड करतात भाई. की तुम्हाला काय करायचं ते टक्के डिसाईड नाही करत. गाइस तुम्हाला स्किल आली पाहिजे. स्किलची स्पेलिंग नाही आली तरी चालेल. हां तर बघा आज मला 51 टक्के याला 80 टक्के असून आम्ही सुद्धा इथेच आहेत ना. टक्के वगैरे काहीच नसतात काय. कंपनीमध्ये टक्के नाही बघत. तुमचे स्किल्स बघतात. आणि कंपनीमध्ये तर जाऊच नका. MIDC तर बिलकुल जाऊ नका. मोठ्या कंपनीमध्ये जा. IT VT वा. मी पण घेतलं होतं पण ड्रॉप घेतला. आता काय बोलू. पण ज्यांची परीक्षा आली आहे ज्यांना नवीन पुस्तकं पाहिजे. तर काहीच परीक्षा वगैरे संपलेल्या आहेत. आता ॲडमिशन ओपन होतील कॉलेजचे बरोबर.
आणि 10वीचे पण परीक्षा वगैरे संपलेल्या आहेत, तर म्हणजे सॉरी रिझल्ट वगैरे लागले सगळे 12वी 10वीचे. तर लहान पोरांनी जेवढे पण म्हणजे 10वीपर्यंत जेवढे पण आहेत तेवढे सगळ्यांनी आपल्या स्टेशनरीमध्ये येऊन वया पुस्तकं घेऊन जावा. आणि 10वीच्या वरती जेवढे पण आहेत त्यांनी सुद्धा वया घेऊन जावा. पुस्तकं तर नाही भेटणार, टेक्स्टबुक भेटतील, वर्कबुक पण भेटेल, तर व्यवसाय पण भेटतील तुम्हाला, पुस्तकं पण भेटतील, वया पण भेटतील, पेन पेन्सिल फोटो रबर सगळं भेटून जाईल. तर स्टेशनरीमध्ये या, मी इथेच असेल, माझा ऑटोग्राफ घेऊन जावा. आणि जर तुम्ही गिरीशचे सबस्क्रायबर आहेत तर तुम्हाला डिस्काउंट, तर तुम्हाला फक्त 1% डिस्काउंट. 1% पण मत झाला, नाही 5% डिस्काउंट गाईस. 5% डिस्काउंटसाठी आपल्या स्टेशनरीमध्ये या. तर हां, तर कुणी मनावर गोष्ट घेऊ नका, कुणी काही म्हणजे करू नका, आपल्या आईबापाला त्रास होईल असं काही करू नका गाईज, ठीक आहे. सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन. खुश राहा, जेवढे भेटले तेवढे भेटले. तुम्हीच लिहिला होता पेपर, दुसऱ्याने थोडे लिहिलेला. हां, आणि काही जे लोक फेल झाले ते सुद्धा मनावर घेऊ नका, कारण फेल हे आपल्या आयुष्यामधला एक पार्ट आहे की आपण फेल होऊ तेव्हाच वरती जाऊ. तर म्हणजे आयडिया नाही देत आहे, पण असं सांगतोय की फाशी वगैरे जे असते ती फालतूगिरी, ते बायल्या लोकांची कामं आहेत, अशी करू नका फक्त बस. कारण जो हारतो तोच जिंकतो पुढे, है ना. अच्छी बात. हां, तर काही मम्मी पप्पांना वाईट वाटेल असं काही करू नका. आयुष्य खूप मोठं आहे, हे रिझल्टवर आपलं आयुष्य डिसाईड नाही होत. हो, ठीक आहे. तर काय नाही, तुमच्यामध्ये काहीतरी दुसरं असेल जे तुम्हाला माहिती नसेल ते शोधा. मला पण माहिती नव्हतं, मी पण शोधलं, पण मला भेटला नाही अजून. तर पुढे बघू, आपल्याला पुढे काहीतरी रिझल्ट भेटेलच, आहे ना. तर काही जे पण फेल झाले त्यांनी मनावर घेऊ नका, हे काहीच नसतं. तुम्हाला मॅडम बिडम ओरडतात ते पण मॅडमचं काय, मॅडम तुम्हाला असं वाटतं की पहिल्यापासून टॉप होते असं, मॅडम पण त्यांच्यातली गेज असेल ज्याला 36% पडलेत, है ना. ते तर पुढे जाऊन 12वीच्या नंतर आपलं रिझल्ट म्हणजे करिअर डिसाईड होते. 12वीच्या बेसवर काहीच नसते. बाकी ड्रॉप घ्या, आम्ही पण ड्रॉप घेतले, 2-2 वर्ष आम्हाला झाले ड्रॉप घेऊन, तरी पण आम्ही आहेत ना. तर काहीच खुश असतात. घरच्यांना फक्त तुम्ही पाहिजे, रिझल्ट वगैरे काय नाही पाहिजे, ते फक्त थोडा वेळ ओरडतील, त्यानंतर विसरून जातील फक्त बस. तर काहीच तर असं काही करू नका की घरच्यांना तुम्हाला असं त्रास होईल असं. बाहेरून पेपर देता येतात, पेपर द्यायचे बाहेरून. आमच्या मित्राने पण दिलाय. मी नाही, मी नाही. विपिन ने ना. हाँ, विपिन ने दिले ना. विपिन को कितना मिला भाई? 5 है वो. 5 तो है. परसेंटेज थोड़ा रिवील नहीं कर सकते हम लोग. भेटलाय, चांगले भेटले. ते सांगतोय की आहे आपल्याकडे चान्सेस खूप आहेत आयुष्यामध्ये, चान्स येतात, ते घ्यायचे फक्त. असं नाही की यार एकदा फेल झाला म्हणजे मी परत करणारच नाही. मला पण आता ते पर्सनल आहे, ते जाऊ द्या. मला पण किती काय काय बोलायचे की असं नाही होणार, ते नाही होणार, हे नाही होणार, तरी पण करतोय ना मेहनत. झालं तर झालं पुढे. फक्त एक सपोर्ट असतो, एक घरच्यांचा सपोर्ट असतो, मित्रांचा सपोर्ट असतो, आणि एक स्वतःच्या मनातून विश्वास असतो की यार होईल त्यांच्यात, मग ते होईलच. बरोबर ना. आज जरा जास्त नाही बोलत आहे मी, नाही काहीच दिलासा देत आहे तुम्हाला. 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देत आहे की काय नाही होत, फेल वगैरे होत राहतो माणूस, फक्त पडला ना परत उठायचं आणि चालायचं. अंधार हां, झोपू पण शकतात, आराम पण करायचा. हां, स्ट्रेस नाही घ्यायचा फक्त बस. आयुष्यामध्ये अंधार येतो, चालत जायचं, उजेड आपोआप दिसतो आपल्याला. देव आहे ना सोबत, पण चालतो. जास्त बोलतो आज. ज्यांना अशी लाईव्ह मोटिवेशन पाहिजे ते लोक या दुकानावर. तर काय हे सांगता काय नाही, सर वगैरे ओढतील, तेवढं काही टेन्शन घ्यायचं नाही, मनावर घ्यायचं नाही. आपलं आयुष्य आहे, आपण जगायचं, कोणाच्या दुसऱ्याच्या हवाला कशाला करायचं आहे ना. कोणी दुसरं थोडी आपलं डिसाईड करेल आयुष्य कसं आहे आपलं. एक आकडा डिसाईड करेल का आपला, बस की आपलं आयुष्य कसं ते आकडा डिसाईड करेल. कोण चिल्ला आहे का तेरे को उधर से. हां, 36% पडले तर आकडा समजेल का आपल्याला पुढे. 36. विराट कोहली पण आहे, शाळेत गेला नाही. विराट कोहली पण शाळेत नाही गेला, आहे ना आज मोठा क्रिकेटर. 8वीपर्यंत शिकला, 10वीपर्यंत शिकला. सचिन तेंडुलकरने काय केलं, भावाने त्याला हे केलं, सपोर्ट केला, यार झाला तो पण. हार्दिक पांड्या कुठे शाळेत गेला आहे. असे मोठे मोठे ॲक्टरांचं घ्यायचं, माझा घ्या, मी कुठे गेला आहे, म्हणजे मी गेला आहे पण आता कुठे जातो. तिथे ब्लॉगर आहे ना छोटा मोठा, लहान लहान पोरं ओळखतात, मला बोलतात बिग फॅन. आमच्याकडचेच बोलतात ते पण, रोज तेच पोरं बोलतात, दुसरं पण बोलत नाही. तर काहीच मनावर नका घेऊ फक्त बस. तुला काय बोलायचं आहे? आमचं आयुष्य असंच आहे, स्ट्रेट फॉरवर्ड. तर काहीच एलिया चालला मला सोडून दुकानात. हां, बंद कर. थांब, कुणाला तरी मध्ये पाठव, मग बंद कर. म्हणजे एखाद पोरगी नाही शी. तर काय त्याच्या बहिणीला सोडायला चालला MSCITला. भाई कुछ लाना तीखा. हां, मिर्ची भी चलेगा.
झालं तर काय एरियाला काहीतरी तिखट आणायला सांगितलं होतं आणि त्याने आणला वडापाव, जो की तिखटच असतो. आमच्याकडे तिखटच भेटतो. चटण्या तिखट भेटतात. हां नाही असं भेटत नाही. आमच्याकडे म्हणजे चटण्या तिखट भेटतात. हां चटणी नाक्यावरून नाही आणला, तिकडे चित्रालयावरून मस्त लागतो. त्याच्यामुळे ठेचा आहे ठेचा आणि सिमीचा आहे प्रमोद वडापाव. ठिकाणी आणला. आता तुम्ही तिखट बनवतात. हां काका थँक्यू. आणि काय टेन्शन घेऊ नका. जे फेल झालेत त्यांनी पण पार्टी करा, दुःख आहे म्हणून, आणि जे पास झालेत त्यांनी पण पार्टी करा, खुश आहेत म्हणून. ठीक आहे, आम्हाला पण द्या. नेक्स्ट साल कप नाम दे. हां नेक्स्ट साल कप नाम दे. तर काहीच मी ब्लॉग थोडेसे छोटे टाकेल आता. ज्या मोठे मोठे ब्लॉग होतात 33, 34, 40 मिनिटाचे. यूट्यूबवरून स्ट्राईक पडलेली आहे का? नाही पिक्चर आहे तो. स्ट्राईक तर घरून पडली. यूट्यूब ही आहे ना, यूट्यूब इंडिया हाँ है. वो मेरा यूट्यूब है. पर्सनल यूट्यूब से स्ट्राइक गिरी. हाँ मेरे पर्सनल यूट्यूब से स्ट्राइक गिरा है गाइज. यूट्यूब किड्स से. हाँ किड्स वाला यूट्यूब रहता है उससे. किड्स थोडी आहे. किड्स ही है थोड़ा सा. काय नाही गाईज, असंच बोलतो आहे आम्ही. हां तर तो म्हणजे व्हिडिओ खूप मोठे मोठे होत आहेत, 40 मिनिटाचे होत आहेत. तर कोणी बघायला इंटरेस्टेड नाही आहे तर 10 मिनिटाचे किंवा 15 मिनिटाचे लास्ट एवढे व्हिडिओ मी टाकेल. ठीक आहे. तर गाईज कोण आलाय बघा. शब्दाचा शब्दाचा माणूस आलाय. माझ्याकडले भाई खेळ ना भाई. यश खेळ ना, तुझी बारी आहे. अरे यार बंटी पागल आहे का रे. अरे आपण 3 जण आहे, तू पहिले त्याला घेऊन आला, कशाला घेऊन आला. तू मी आणि हाय. चल तू कॅन्सल. घेऊन किस खेळ. 2+4 आया भाई तेरे को, मैं बोला. चल तर काही आता आलो पेढे घ्यायला. बघा पेढेवाड म्हणते आता ही पेढेवाड म्हणते. मला जेव्हा 51 पडले होते, आई शपथ माझ्या मनात आलेलं गाव जेवण देऊ. मी एवढा खुश होता. पैसे नव्हते, आपण देऊ कधीतरी. 12वीची पार्टी नंतर शपथ मला 51 पडले. मी म्हटलं यार गाव जेवण देऊ का. मी 40ची अपेक्षा ठेवलेली, मला 51 पडले. वा चलो बाय बाय. मिठाई खावडतो ना तुला. थांब ना जरा, घरी जाऊ दे, उद्घाटन होते मग आणतो ना मिठाई. टेन्शन काय करू येत आहे तू. चल बाय. उद्या भेटू. उद्या कॉल कर मला. हा का. हे बंड्या चल उतर. अरे इथे चल ना. नको उतर ना बंड्या. नको मस्ती करू, फालतूगिरी नको करू बंड्या. उतर. माझा मुलगा 12वी पास झाला, त्याच्याबद्दल मला खुशी आहे. 47, 51 त्याला मी माझं झालं ना मागच्या वर्षी 2 वर्ष अगोदर. चल तू खावाड. बस नाही माझं झालं आहे 2 वर्ष. त्याचं मागच्या वर्षी झालं पुढे हे करतं. ब्लर का होतो यार. फोटो नाही निघत आहे मम्मी, व्हिडिओ आहे. फोटो नाही म्हणता, व्हिडिओ आहे. बघेल. झाला बर्थडे, सॉरी 12th सेलिब्रेशन. 12वी पास झाल्याबद्दल असेच वाटत गेला. वा तर काहीच बहिणीचे पाया पडायचे असतात. हा आयुष्यमान भव. नाही आयुष्यमान भव नाही, प्रगती करत राहा. आयुष्यमान भाऊ चांगली प्रगती करा. नाही माझ्यापेक्षा पुढे जा. हां पप्पांपेक्षा पुढे. माझ्यापेक्षा पुढे जा. हा का. पेढा एकदम गोड आहे, पूर्ण माझ्यासारखा ना. माझ्यासारखा गोड आहे पूर्ण.
हा मी तिखट आहे का मग? हा मग तिखट तर तू आहे. गाईज 4 दिवसाची पाहुणे नाही आता फक्त बस. 4 हे दिवस बस 4 रे मग 10 दिवस 2 तारखेला जाणार आहे मी. म्हणताना 4 दिवस म्हणतात. तुला किती पडते? तेव्हा 12वीत. बट आता पुढे काय? पुढे दाढी वाढायची आहे, संन्यास घ्यायचा. डोळ्यात काजळ लावायचा आहे, केसाचे मोठा टिक्का लावायचा आहे. आणि इलेक्शनला उभं राहायचं का? नाही गँगस्टर. ज्यांना कमी टक्के पडले असतील, परत एकदा सांगतो, ज्यांना कमी टक्के असतील, जे फेल झाले असतील त्यांनी काही करू नका फक्त बस. टक्क्यांवर काहीच नसते, आयुष्य जाम मोठा. तुला काही सांगायचं आहे का त्यांना जे फेल झाले ते? काय लागलीस जे फेल सही झाले जवाब. ते वगैरे काय नाही, तुझं लाईफ नाही डिसाईड करत. तुमचं जे आहे मधामध्ये ना ते सगळं डिसाईड करत. टक्के विकेवर जाऊ नका. फेल तर फेल, नेक्स्ट टाईम अजून चान्स येईल. बरोबर ना? फेल नको होऊ पण. नाही होणार नाही मी. बस गाईस, बंटी पास झाला. त्याच्या खुशीमध्ये आज घरी बनत आहे पाणीपुरी. येस, ही तर पूर्ण पाणीपुरीसारखी दिसते. या फुग्यांसारखी, या फुललेल्या फुग्यांसारखी दिसते एकदम गोलमटोल. आणि मी तर पाणीपुरीमधलं ते गोड पाणी असते ना त्याच्यासारखं मी आहे. जास्त नको बोलू. चकल्या बितर म्हणून हा ते चकल्या बिदड म्हणतो. सगळे गेले आहेत आणि 5 किलो तरी चकल्या मिळत्या. किती वेळा खाल्ला गेले असतील बघ. हा ना. खायचेच तर पोटात जायचं. फुल एकदम बाहेरून आणल्यासारखी पाणीपुरी. पुदिन्याचं पाणी, शेव, पुरी, खिचडी विचडी, आलूचं सगळं बनवलं एकदम खतरनाक. वा. तर काही जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि टाईम झालेले आहेत 10. काहीच मजा आली आज. पूर्ण पाणीपुरी खाऊन मन भरून पाणीपुरी खाल्ली आणि मजा आली. आणि ह्या ब्लॉगला आता एंड करत आहे. आणि अजून एक गोष्ट आणि परत एकदा लास्ट वेळा सांगत आहे की प्लीज काहीच करू नका. टक्क्यावर काहीच डिसाईड होत नाही. टक्क्यावर काहीच डिसाईड नाही होत गाईस, की तुमचं करिअर कुठल्या दिशेला जाते टक्क्यावर डिसाईड होत नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं चुकीचा पाऊल उचलू नका ज्याच्याने मम्मी पप्पांना त्रास होईल किंवा तुम्हाला त्रास होईल. प्लीज असं काही करू नका, कारण सगळ्यात टक्क्यापेक्षा इम्पॉर्टंट आपले घरचे आहेत. ठीक आहे, तुमच्याकडून असं नाही की तुम्ही 12वीच्या रिझल्टवर तुम्ही अख्खी तुमची लाईफ डिसाईड करून टाकली. असं काहीच नाही आहे. ठीक आहे, तर असं मनावर घेऊ नका. जे फेल झाले असतील ते आणि जे कमी टक्के पडले असतील त्यांना पण सांगत आहे की प्लीज असा चुकीचा पाऊल उचलू नका बस. कारण घरचे इम्पॉर्टंट असतात. हे टक्केवारीवर आपलं काहीच नाही डिसाईड होत. ठीक आहे, मला पण 51% पडले तरी पण मी आज ब्लॉगिंग करतो आहे ना. तर म्हणजे मला कमी नव्हते माझ्या हिशोबाने, तरी कमी नव्हते. आणि बंटीला पण कमी नाही आहेत त्याच्या हिशोबाने. त्याला 47 बस झाले. ठीक आहे, 47 खूप झाले. तर जे पास झाले त्यांना पण पुढच्या आयुष्यासाठी ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन पास झाल्याबद्दल. जे नापास झाले त्यांनी मनावर घेऊ नका. अजून एक चान्स आहे आपल्याकडे. लाईफ आहेच तशी की एकदा हारला माणूस त्याला परत उठावंच लागते. ठीक आहे, तर असं मनावर घेऊ नका. आणि कोणी काय पण बोलू दे, बोलणारे बोलतात. आपण आपल्या मनाचं जे आहे ते करायचं. म्हणजे बोलणाऱ्याचं काम आहे बोलणं. ठीक आहे, आणि त्यांच्याकडून उलट आपण हे घेतलं पाहिजे की मोटिवेशन घेतलं पाहिजे की हां यार चल बोलतो ना, याला करून दाखवतो आता असं. तर कोणाच्या गोष्टी मनावर घेऊ नका की यार काय 100 टक्के पडले की नापास झाला आणि एवढेच टक्के पडले, असं तसं काहीच नाही. ना घरच्यांचं घेऊ नका मनावर, ना बाहेरच्यांचं मनावर घेऊ नका. घरच्यांचं काहीच बोलणार नाही आहे, बाहेरच्यांचं अजिबात घेऊ नका. कारण त्यांचं काम आहे बोलणं आणि आपलं काम आहे करणं. ठीक आहे, तर त्यांना असं काहीतरी करून दाखवा. मी आता फेल झाला ना तर नेक्स्ट टाईम बघ तुला आता जेवढ्या टक्के पडलं त्यापेक्षा जास्त टक्के मी बनवून दाखवतो. असं काहीतरी करून दाखवा. असं नाही की मी तुम्हाला मोटिवेट करत आहे किंवा मी मनात येतो ते बोलत आहे, असं काही नाही आहे गाईज. कारण लाईफ आपली आहे, त्यांची नाही आहे. ठीक आहे, आणि मोठ्या मोठ्या गोष्टी नाही करत आहे. कारण मी पण तुमच्या एजमधून गेल्या म्हणून मला समजतं आहे की मला माहिती आहे की काय लाईफ आहे. असं नाही की कुणाच्याच लाईफमध्ये स्ट्रगल नाही आहे. तुमच्या पण लाईफमध्ये आता म्हणजे पहिली पायरी आहे. पुढे तर अजून खूप काही बघायचं आहे तुम्हाला. तर हां, तर असं चुकीचं काही करू नका बस. एवढंच बोललं आहे फक्त बस. ठीक आहे, बाकी काय ना, माझे व्हिडिओ बघत राहा आणि खुश राहा फक्त बस. तर हां, तर आता या ब्लॉगला एंड करतो मी. ठीक आहे, आणि खरंच काहीच नाही आहे. ठीक आहे, आयुष्य खूप मोठं आहे आपलं. त्याच्यावर लक्ष द्या, त्याच्यावर फोकस करा. आपलं जे गोल आहे त्याच्यावर फोकस करा. तुम्हाला जर शिक्षणामध्ये मन नसेल तर नका शिकू, बिंदास, काय नाही होत. म्हणजे तुम्हाला जर दुसऱ्या सिंगिंग माझ्यासारखी ब्लॉगिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर कॅरी ऑन. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला
हळू बोलायचं मी विसरून जातो रोज. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करू नका, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका. भेटू लवकरच नवीन कंटेंट बरोबर दुसऱ्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.